भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 31 मार्च रोजी हिंगोली लोकसभेचे उमेदवार माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी खासदार तथा काँग्रेसचे गुजरात राज्याचे प्रभारी ॲडव्होकेट राजीव सातव, माजी खासदार तथा हिंगोली लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे, जिल्हाध्यक्ष संजय बोराडे, आमदार डॉक्टर संतोष टारफे आदींची उपस्थिती होती। यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते या नियोजन बैठकीत सहभागी झाले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना ॲडव्होकेट राजीव सातव यांनी सांगितले की मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुभाष वानखेडे हे फार कमी फरकाने निवडणूक हारले, त्यामुळे यावेळेस ते नक्की काँग्रेस पक्षाकडून निवडून येतील। मागच्या लोकसभा निवडणुकीला मला 4,67,000 मतं होती आणि सुभाषराव वानखेडे यांना 4,65,000 मतं होती। या दोघांची जर गोळाबेरीज केली तर मला वाटतं 4-4.5 लाखांच्या लीडने सुभाषराव वानखेडे या निवडणुकीमध्ये निवडून येतील। ज्या पद्धतीचा माहोल आणि वातावरण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, किती मताची लीड राज्यामधल्या 1 नंबरची लीड सुभाषराव वानखेडेची राहील का 2 नंबरची राहील, एवढाच प्रश्न माझ्या दृष्टीनं या ठिकाणी दिसतो। न्यूज एक्सप्रेस 24 नेटवर्कसाठी भगवान कोल्हे, हिंगोली।